अजित पवार आणि शरद पवार यांची भेट ही काही आता नवीन राहिलेली नाही. या कार्यक्रमातून या भेटी अगदी कॉमन झालेल्या आहेत. त्यामुळे या भेटीची चर्चाच होत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी एक होईल याच्यासुद्धा चर्चेत आता रस राहिलेला नाहीये, कारण या चर्चासुद्धा आता बोथट झालेल्या आहेत. वारंवार या सगळ्या गोष्टी घडत गेल्याने अगदी सहजपणे पवार भेटी होत राहतात. उद्या अखंड राष्ट्रवादी सुद्धा तयार होऊ शकते याचाही अंदाज अनेकांना आलेला आहे. तरीसुद्धा काल शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी घडलेल्या घडामोडींची मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारण अजित पवार आणि शरद पवारांची या कार्यक्रमादरम्यान एकांतात 20 मिनिटांपेक्षा अधिक वेळा चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच दरम्यान उद्योगपती गौतम अदानी यांची देखील एंट्री झाल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात हे टायमिंग सुद्धा महत्त्वाचं आहे. एकीकडे पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांनंतर अजित पवार आणि वरती राजीनाम्याचा दबाव आलेला होता. भाजपने अजितदादांच्या भोवती फास असल्याचं बोललं गेलं आहे. दुसरीकडे इंडिका प्रकरणामुळे नायडू आणि मोदी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाल्याच्या चर्चा चालू आहेत. आज मोदींसोबत असणाऱ्या एकनाथ शिंदे, नायडू आणि नितीश कुमार या तिन्ही नेत्यांचे मतभेद वाढू लागलेत. चर्चा आहेत. त्यामुळे नेमकं काय घडणार? शरद पवार नेमकं कोणतं राजकारण करण्याच्या तयारीला लागले आहेत, की पवारांची नेहमीप्रमाणे उपयोगिता मूल्य दाखवण्याचा प्रकार आहे, की खरंच मोठा धमाका होऊ शकतो? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. तर नेमकं झालंय काय इथपासून सुरुवात करूयात. काल म्हणजे 31 डिसेंबरला अर्थात शरद पवारांच्या वाढदिवसाच्या 2 दिवस आधीच पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्नेहभोजनासाठी अगदी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया गल्लीतले मोठे नेते उपस्थित होते. सोबतच महाराष्ट्रातलं अधिवेशन सुरू असताना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले प्रफुल्ल पटेल सुद्धा होते. आणि याच स्नेहभोजनाला गौतम अदानी यांची उपस्थिती अगदीच सगळ्यांच्या नजरेत भरणारी होती. या स्नेहभोजनाचा कार्यक्रम चर्चेचा ठरण्याचं कारण म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांची एकांतात झालेली चर्चा. आजवर अजित पवार आणि शरद पवार यांची सार्वजनिक कार्यक्रमात, घरगुती कार्यक्रमात अनेकदा चर्चा झाल्यात, भेटीसुद्धा झाल्यात. पण एकांतात चर्चा होणं आणि तिथे अदानी यांचं उपस्थित असणं महत्त्वाचं ठरतं. याचं कारण म्हणजे मागे जेव्हा पहाटेच्या शपथविधीचा कार्यक्रम झाला तेव्हा राष्ट्रवादीही भाजपसोबत जाईल असं गौतम अदानी यांच्या उपस्थितीत ठरलं होतं असं बोललं गेलं. अर्थात अदानी यांचं नाव बडे उद्योगपती असं घेतलं गेलं होतं. पण हे अदानी होते हे काही लपून राहिलेलं नाहीये. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर नवी मुंबई एअरपोर्ट यासह धारावी पुनर्विकास प्रकल्पात ठाकरे अडथळा निर्माण करतील म्हणून अदानी यांनी सुद्धा तेव्हा फिल्डिंग लावल्याची चर्चा झाली होती. असो, पण अदानी असू देत किंवा कुठलाही उद्योगपती असू देत, आपल्या मर्जीचं सरकार असणारा उद्योगपती प्राधान्य देत असतो. काही दिवसांपूर्वी एका लग्नात सुद्धा अदानी यांची शरद पवारांची भेट झाली होती. आता अदानी आणि पवारांचे आजवरचे संबंध हे काही लपून राहिलेले नाहीयेत. त्यामुळे पवारांचे एक होणं किंवा शरद पवारांची मनधरणी करून त्यांना भाजपच्या बाजूने जाण्यासाठी भाग पडण्याची वेळ आली तर यामध्ये मध्यस्थीच्या भूमिकेत अदानी असू शकतात. पण आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडे. नेमकं घडताना काय दिसतंय? तर तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये शरद पवारांची राजकीय सक्रियता कमी झाल्याचे पाहत असाल. अर्थात वयाचा दाखला दिला जात असला तरी शरद पवार कुठेतरी राज्यातल्या फडणवीस सरकारला आणि केंद्रातल्या मोदी सरकारला पाठिंबा देऊ लागलेत असं बोललं जाऊ लागलं आहे. पवार एक होतील आणि शरद पवार केंद्रातल्या मोदी सरकारला पाठिंबा देतील अशा देखील चर्चा चालू आहेत. पण इथे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे केंद्रातल्या मोदी सरकारला खरंच शरद पवारांच्या पाठिंब्याची गरज आहे का? तर याचं महत्त्वाचं आणि मूळ कारण म्हणजे पवार आणि सोबत असणारे खासदार. शरद पवारांचे बरेचसे खासदार हे पहिल्याच टेस्टमध्ये खासदार झालेले आहेत. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार नसल्याने या खासदारांची सध्याची भूमिका ही फक्त लग्न आणि तेरावं इतक्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. त्यामुळे पवारांचे खासदार कुठेतरी अजितदादांना सोबत समजुतीचं धोरण स्वीकारत सत्तेचा चायदा मिळवण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जाऊ लागलं आहे. खासदारांचा कल ही गोष्ट आहेच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदींना केंद्रात लागणारी गरज. 48 खासदार असणाऱ्या भाजपचं सरकार हे मित्रपक्षांच्या जोरावर बहुमतात आहे. यामध्ये नायडू आणि नितीश कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोबत एकनाथ शिंदे यांच्या 7 खासदारांचा पाठिंबा सुद्धा महत्त्वाचा आहे. आता या 3 सहयोगी पक्षांशी शिवाय शरद पवारांचे 8 खासदार हे मोदींच्या सरकारसोबत आले तर संख्याबळाच्या जोरावर मोदी सरकार अजून स्थिरतेकडे जातं. याशिवाय इतर तिन्ही पक्षांना आपल्या मर्जीने वागण्यासाठी अजून एका मित्रपक्षाची जोडणी महत्त्वाची ठरते. बरं, आता इतक्यापुरतं शरद पवारांचं मोदी सरकारसाठी महत्त्व आहे का?
तर नाही. शरद पवार हे एनडीएच्या बाजूने शिफ्ट झाले तर भाजपा विरोधात जी काही आघाडी तयार होते त्याला मोठा अडथळा निर्माण होताना दिसू शकतो. शरद पवार हेच सध्या इंडिया आघाडीतील एकमेव असे नेते आहेत जे काँग्रेससोबत इतर पक्षांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम करतायत. अगदी अलीकडचे उदाहरण सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोघांमध्ये मुंबई महानगरपालिकेवर मतभेद निर्माण झाल्यावर काँग्रेससोबत संवाद साधण्याचं काम पवारच करताना दिसतात. यापूर्वी ममता बॅनर्जींची मनधरणी करण्याचं काम सुद्धा शरद पवारांनीच केलेलं होतं. ज्येष्ठ नेते आणि मित्रपक्ष सोबत असणारे वर्षानुवर्षांचा संबंध या गोष्टी पवारांना इंडिया आघाडीत महत्त्वाच्या स्थानी घेऊन जातात. आता इथे मुद्दा राहतो तो म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेचा. शरद पवार हे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले किंवा एनडीएच्या बाजूने शिफ्ट झाले तरी सुद्धा भाजपसाठी पूरक ठरू शकतात. केंद्रातल्या राजकारणात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवारांचं महत्त्व भाजपला अधिक वाटतं ते यामुळेच. कारण पवार जर शिफ्ट झाले तर इंडिया आघाडीवर आणि काँग्रेसच्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन लढण्याच्या धोरणावर कायमचा धोंडा भाजप मारू शकतं. थोडक्यात मोदी सरकारला सुद्धा पवारांची गरज आहे. पण मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवारांना सत्तेत जाण्याची किती गरज वाटतेय. खरं तर शरद पवार हे सातत्यानं भाजपच्या विचारसरणीला आमचा पाठिंबा नाही असं सांगत आलेले आहेत. पवारांचं राजकारण हे अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी विचारांची तडजोड करण्याची पवारांची इच्छा नाहीये. आणि असं झालं तर आजपर्यंत जपलेल्या पुरोगामित्वाच्या राजकारणाची आयडियाज पुसून जाऊ शकते. आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी हा पक्ष असेल यांचं भविष्यातलं राजकारण सुद्धा शरद पवारांना पाहावं लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत शरद पवारांचा पक्ष कुठेच दखलपात्र म्हणून दिसलेला नाहीये. या महानगरपालिकेत सुद्धा पवार गटाचा प्रभाव नाहीये. आणि आता यानंतरच्या निवडणुकांचा विचार केला तर ते 19 साली लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे पवार गटाचं भविष्य हा शरद पवारांचा संघर्षाचा मोठा प्रश्न आहे. एका बाजूला वैचारिक तडजोड आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचं अस्तित्व या कात्रीत शरद पवार अडकले आहेत. अशावेळी शरद पवार हे वाढदिवसाच्या मुहूर्तावर सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असण्याची घोषणा करू शकतात अशा चर्चा सध्या होताना दिसतात. आता मागच्या वेळी जे काही नाट्य घडलं त्याचाच हा दुसरा अंक सुद्धा ठरू शकतो. पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपेल. त्यानंतर शरद पवार आता राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नाहीयेत. अशा वेळी वाढदिवसाचा मुहूर्त साधून शरद पवार राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा करू शकतात. याशिवाय त्यानंतर पवार गट अलगदपणे अजितदादांच्या राष्ट्रवादीत विसर्जित करू शकतात. केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद आणि राज्यात पवारांच्या नेत्यांचा सत्तेत समावेश, मंत्रिमंडळात समावेश आणि शरद पवारांची निवृत्ती अशा घडामोडी या चर्चेतून पुढे जात असल्याचं सध्या तरी बोललं जातंय. आणि पवार गटाचं भविष्य पाहता या चर्चेत तथ्य असल्याचं सुद्धा दिसून येतंय. अर्थात गतवेळी जे काही घडलं ते आत्ता करण्याच्या विचारापर्यंत शरद पवार आले आहेत असं सध्या बोललं जाऊ लागलं आहे. नुकतंच प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. त्यामुळे या सगळ्या राजकारणात नेमकं काय घडणार, काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बाकी या सगळ्या घडामोडींबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.